स्टुडंट्स, वेलकम टू दिशा क्लासेस. आज आपण या लेक्चरला मॅथमॅटिक्स मधील चॅप्टर नंबर 5 एक्सपान्शन्स फॉर्म्युले पाहत आहोत. आज या व्हिडिओ मध्ये आपण एक्सपान्शन ऑफ a प्लस बी ब्रॅकेट क्यूब हा एक्सपान्शन आपण कसं करणार आणि याच्याशी रिलेटेड फॉर्म्युला कसा तयार होईल, आणखी या बेसवर एक्झाम्पल्स काही असणार आहेत ते कोणत्या प्रकारे सॉल्व्ह करायचे हे पाहणार आहोत. देन फर्स्ट वी सी एक्सपान्शन ऑफ a प्लस बी ब्रॅकेट क्यूब. बघा, आधीच्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन झालंय. कोणी सांगू शकेल का? a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a square plus 2ab plus ab square प्लस बी स्क्वेअर. बघा, परत मी सांगते, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. ओके, व्हॉट इज द एक्सपान्शन फॉर्म्युला ऑफ a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर? बोला. a square minus 2ab plus b square. a minus b bracket square is equal to a square minus 2ab plus b square. ओके, आणि पहिला तुम्ही फॉर्म्युला सांगितला a plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square. अजून कोणता आपण एक्सपान्शन फॉर्म्युला पाहिलाय प्रॅक्टिस सेट 5.1 साठी? मैम a प्लस बी ब्रैकेट स्क्वायर सेकंड ब्रैकेट a माइनस बी. a plus b bracket a minus एक्सपान्शन आहे a square minus b square. a स्क्वायर माइनस b स्क्वायर. Correct. Now see, for today we see the expansion of a plus b bracket cube. आता मला सांगा, a plus b याचा आपल्याला क्यूब घ्यायचा आहे, म्हणजे आपण ते नंबर्स मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये कसे मांडणार? a प्लस बी ब्रैकेट स्क्वायर a प्लस बी ब्रैकेट स्क्वायर a प्लस बी ब्रैकेट स्क्वायर इक्वल्स टू. एक मिनिट, मला ब्रॅकेट स्क्वेअर का घेतला? आपल्याला क्यूब फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे काय येणार? a plus b into a plus b थ्री टाइम्स plus b means we are taking that number 3 times. बघा, मग अशी चुकीचं सांगितलं गेलं, a plus b ब्रॅकेट स्क्वेअर घेतला, स्क्वेअर घ्यायचा नाही, आपल्याला क्यूब फॉर्म करायचे. मग क्यूब कसा फॉर्म करणार? तर तोच नंबर आपण 3 वेळा मल्टिप्लाय केलं तर क्यूब आपल्याला मिळतो. फॉर एक्झाम्पल, आपण 2 चा क्यूब कसा फाइंड आउट करतो? 2 into 2 into 2. करेक्ट. 2 2 जा 4, 4 2 जा 8 येतो, म्हणजे क्यूब ऑफ 2 is a 8 means we multiply same number by thrice. 3 टाइम केला. आता आपल्याला a plus b चा क्यूब काढायचा आहे, म्हणून आपण ते नंबर 3 टाइम्स घेतले. ओके, आता याचं बघा बरं, a plus b into a plus b चं एक्सपान्शन काय करता येईल? a plus b मी एक ब्रॅकेट आहे कसला, 2 वेळा आलं तर काय होईल? a plus बी ब्रैकेट स्क्वायर ब्रॅकेट स्क्वेअर येईल. आता आधीच्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला a plus b ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन माहित आहे. व्हॉट इज इट? इट इज a स्क्वेअर प्लस 2ab 2a प्लस plus b स्क्वेअर. करेक्ट. आता इथं मल्टिप्लिकेशन करायचंय बघा, a प्लस b ने a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर ला मल्टिप्लाय करायचं आहे. फर्स्ट क्वांटिटी घेतली आपण इथे a. फर्स्ट आपण a ने मल्टिप्लाय करणार. कोणाला मल्टिप्लाय करायचं? तर सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर ला मल्टिप्लाय करणार. करेक्ट. नंतर आपण घेणार b प्लस b ने मल्टिप्लाय करायचं. कोणाला मल्टिप्लाय करायचं? तर सेकंड ब्रॅकेटला a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. आता मल्टिप्लिकेशन तुम्हाला येईल a स्क्वेअर a इंटू a स्क्वेअर a क्यूब. करेक्ट, बरोबर आहे का? a इंटू a स्क्वेअर a क्यूब प्लस a इंटू ab चं मल्टिप्लिकेशन. आता a इंटू a स्क्वेअर झाला, 2 आणि b आहे असंच घेतलं, मीन्स मल्टिप्लिकेशन ऑफ a इंटू 2ab इज 2a स्क्वेअर b प्लस आता a ने b स्क्वेअर ला मल्टिप्लाय करा, किती येईल? a b स्क्वेअर. बघा, मल्टिप्लिकेशन म्हणजे आपण इंडायसेसची ऍडिशन करतो. a इंटू ab, ab मध्ये हा a1 आणि हा a1 हा 2 झाला. a ने b स्क्वेअर ला मल्टिप्लाय करायचंय म्हणजे a b स्क्वेअर झाला. करेक्ट. आता b ने मल्टिप्लाय करायचंय,
बी इंटू ए स्क्वेअर काय येईल मल्टिप्लिकेशन? बी ए स्क्वेअर AB square. अल्फाबेटिकली घ्यायचं. ए स्क्वेअर बी. ए आहे स्क्वेअर, आपण ए स्क्वेअर पहिला घेतला, मग बी ऍज इट इज घेतला. ओके. आता बी इंटू ए बी काय मल्टिप्लिकेशन येईल? 2ab आहे असा घेतला. बी इंटू बी 2ab स्क्वेअर येस 2ab स्क्वेअर येईल प्लस बी इंटू बी स्क्वेअर काय मल्टिप्लिकेशन येईल? बी क्यूब क्यूब. ओके. आता या स्टेप मध्ये लाईक टर्म्स कोठे आहेत ते शोधून काढायचे. ए स्क्वेअर बी कुठं आहे बघा बरं. ए स्क्वेअर बी आहे का इथं? ए स्क्वेअर बी आहे. ए बी स्क्वेअर कुठं आहे बघा? 2ab स्क्वेअर आहे. मॅम 2 टाइम्स हो. आता इथे लाईक टर्म्सचे आपण ऍडिशन करणार बघा. 2a स्क्वेअर बी प्लस ए स्क्वेअर बी यांची ऍडिशन किती येणार या दोघांची? 3a स्क्वेअर बी आली. 2a स्क्वेअर बी प्लस ए स्क्वेअर बी 2 आणि इथला 1 जो सायलेंट मध्ये आहे 2 प्लस 1 3 झाला. प्लस आता ab स्क्वेअर आणि 2ab स्क्वेअर याची ऍडिशन किती येणार? 3AB square. ab स्क्वेअर. ठीक आहे. प्लस आता बी क्यूब ला कुठं लाईक टर्म आहे का बघा? बी क्यूब कुठं दिसतो का? फक्त एकदाच आहे म्हणून आपण तो बी क्यूब आहे असा घेतो. मॅम ए क्यूब बी क्यूब आता एक्सपान्शन फॉर्म्युला काय मिळाला बघा आपल्याला? ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. फॉर्म्युला ऑफ ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. आलं का लक्षात बघा? हाच एक्सपान्शन फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. ओके. ठीक आहे. आता आणि हा फॉर्म्युला तुम्हाला लर्न पण झाला पाहिजे. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. फॉर्म्युल्याचं एक्सपान्शन कसं आलं लक्षात आलंय का तुमच्या? हो टीचर. हो मॅम. सी आता याच्यावर बेस एक्झाम्पल्स कसे येतात? फाइंड दी व्हॅल्यू ऑफ और सॉल्व दोन्ही प्रकारे एखादा क्वेश्चन येऊ शकतो. आता इथं x+3 आहे म्हणजे हा क्वेश्चन आपल्याला सॉल्वच्या फॉर्म मध्ये येऊ शकतो. सॉल्व x+3 ब्रॅकेट क्यूब. आता क्यूब आहे बघा म्हणजे आपल्याला त्याचा क्यूब तयार करायचा आहे. मग आता यासाठी आपण फॉर्म्युला कोणता घेणार? तर दोघांची ऍडिशन आहे. जे आता जो तयार केला होता तो फॉर्म्युला आपण यूज करणार. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर पुढे काय असेल सांगा? प्लस बी क्यूब. ठीक आहे. आता हा आपला फॉर्म्युला इथे आपण यूज करणार. करेक्ट. पण या फॉर्म्युला मध्ये ए कन्सिडर कोणाला करणार? तर ए ची व्हॅल्यू आपण x घेणार आणि बी ची व्हॅल्यू काय येईल? बोला. 3 ओके. आता इथे आपल्याला a is equal to x and b is equal to 3. We put this value in above formula. We write here instead of a that is x plus आता b ची व्हॅल्यू आपल्याला काय घ्यायची आहे? 3 ब्रॅकेट क्यूब is equal to a means x cube x plus 3 x into a means x square x into b means 3. ही आपली एक टर्म झाली 3a स्क्वेअर बी. ओके. आता पुढे घेणार 3ab स्क्वेअर 3 into a ची व्हॅल्यू किती आहे बघा? a म्हणजे कोण आहे? x x into b स्क्वेअर म्हणजे b ची व्हॅल्यू काय आहे? 3 ही एक टर्म झाली. करेक्ट. प्लस b क्यूब. आता b ची व्हॅल्यू किती आहे? 3 b चा क्यूब. ओके. we solve 3. x क्यूब means x क्यूब प्लस बघा आता मी ही एकच टर्म आहे म्हणून मी त्याला ग्रुप केला बघा. 3x स्क्वेअर इंटू 3. आता 3 3 चा किती येईल?
9. 9 9x square. square. Correct? 9x square. प्लस आता इथे 3 into x into 3 स्क्वेअर. मग 3 स्क्वेअर किती येणार? 9. 9 येणार. ओके, आणि 9 three into हा 3. 9 3 जा 27. 27. x 7. प्लस आता 3 चा क्यूब मीन्स मल्टिप्लाय 3 थ्राइस. 3 into 3 into 3 किती येईल? 27. 27. 7. Okay, means expansion of x plus 3 bracket cube is equal to x cube plus 9x square plus 27x plus 27. बघा इथं ऍडिशन आहे, पण तुम्हाला कुठली लाईक टर्म दिसते का ऍडिशन करायला? म्हणजे एक्स क्यूब कुठं आहे का एक्स्ट्रा, एक्स स्क्वेअर कुठं दुसरा आहे का, किंवा नुसता एक्स 2 वेळा कुठं आलेला आहे का, असं काही दिसतं का इथं? नाही. नाही. Means in this expression there is nothing any like terms. Like terms नाहीये, म्हणून हे आपलं आन्सर आहे असंच राहणार. याच्यामध्ये आपण ऍडिशन करू शकणार नाही. आणि दिस इज द एक्सपान्शन ऑफ x plus 3 ब्रॅकेट क्यूब. आलं का लक्षात तुमच्या? हो टीचर. हो टीचर. ओके, चलो वी टेक नेक्स्ट एक्झाम्पल. आता थोडंसं एक्झाम्पल वेग. आता मगाशी सिम्प्लिफाय काय x प्लस y म्हणजे कोएफिशियंट सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये होते. आता सेकंड एक्झाम्पल इथे मी घेतलेला आहे. व्हॉट इज इट? सी 3x plus 4y ब्रॅकेट क्यूब. आता इथे ऍडिशन आहे, क्यूब आहे, म्हणजे फॉर्म्युला कोणता येणार? a plus b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब. बोला एक्सपान्शन. a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. b क्यूब करेक्ट. आता हा फॉर्म्युला तुम्हाला लर्न पाहिजे. ओके, आता लर्न पण झाला असेल, बऱ्याच वेळा आपण बोललेलो आहोत. देन सी व्हॉट इज a फॉर धिस एक्झाम्पल. आता a ची व्हॅल्यू काय घ्यावी लागेल? 3x. 3x is equal to 3x and b is equal to 4y. 4y. Okay, a plus b means we write 3x plus 4y bracket cube is equal to, we are taking a cube means 3x bracket cube plus 3 into a square. आता ही टर्म घेतोय आपण, करेक्ट? a square. आता a म्हणजे कोण? 3x आणि त्याचा स्क्वेअर मीन्स स्क्वेअर ऑफ 3x into b. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b? b किती आहे? 4y. 4y. This is the one term. Plus we are taking this one 3ab square. So we write 3. a ची व्हॅल्यू किती आहे सांगा? 3x. 3x. And what is b? आता b स्क्वेअर घेणार. b ची व्हॅल्यू किती आहे? 4y. हा एक ग्रुप झाला. प्लस b क्यूब. b means 4y ब्रॅकेट क्यूब. करेक्ट? Then we simplify 3x cube. What is the cube of 3? 3 चा क्यूब करा. किती येतो? 27. 27. See, it is the cube of x also. So we are taking the cube of x. That is x cube. हे लक्षात ठेवायचंय. तुम्ही गडबडीमध्ये काय करता? फक्त 27x लिहिता नाही. 3 चा पण क्यूब घ्यायचा आहे, x चा पण क्यूब घ्यायचा आहे. ओके, प्लस आता इथे 3 into square of 3x. What is square of 3x? 9x square into 4y. ही एक टर्म अजूनही आहे, मी ब्रॅकेट मध्ये घातलीये. प्लस आता इथे 3 into 3x into square of 4y. 4y चा स्क्वेअर किती येईल? 16y. 16y स्क्वेअर. स्क्वेअर y चा पण घ्यायचा आहे. प्लस क्यूब ऑफ 4y. आता 4 चा क्यूब काय येतो बघा?
4 into 4 16, 16 into 4 16 4 जा 64 y 64. ओके. आता आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे आहे. 27x क्यूब प्लस आता हे मल्टिप्लिकेशन बघा 3 into 9 9 into 4 4 3 जा 12 12 9 जा 108 x स्क्वेअर y पुढचे मी व्हेरिएबल्स आहे तसे घेतले प्लस सी द मल्टिप्लिकेशन ऑफ 3 into 3 into 16 किती येईल 3 3 जा 9 9 16 जा किती येतं 9 16 जा 144. 144. पुढे काय घेतलं पाहिजे मला बघा बरं कोण राहिलं आता व्हेरिएबल्स कोणते घेतले पाहिजे 144 xy square. येस एक्स वाय स्क्वेअर करेक्ट प्लस 64y क्यूब ऍज इट इज सी. आता याच्यामध्ये लाईक टर्म्स कुठे आहेत का बघा इथं एक्स स्क्वेअर वाय आहे इथे एक्स वाय स्क्वेअर आहे इथं वाय क्यूब आहे आणि इथं एक्स क्यूब आहे म्हणजे याच्यामध्ये एक ही लाईक टर्म नाही म्हणजे एक्सपान्शन काय मिळालं आपल्याला 3x प्लस 4y ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 27x क्यूब plus 108 x square y plus 144 xy square plus 64 y cube. आले का लक्षात सगळ्यांच्या हो टीचर. ओके चला जेवढी तुम्ही याची प्रॅक्टिस कराल तेवढे तुम्हाला एक्झाम्पल ते फास्ट सोडवता येते ठीक आहे. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट म्हणजे आपल्याला जेवढं प्रॅक्टिस करू तेवढं आपण फटाफट एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकणार आहोत. आता नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 3 आणखीन जरासं वेगळं मगाशी कोएफिशिएंट घेतलेत आता आपण काय केलेलं आहे नंबर न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये घेतलेला आहे. ऍडिशन क्यूब ऑफ ऍडिशन ऑफ टू नंबर्स ऍडिशन आहे क्यूब आहे म्हणजे फॉर्म्युला सेम येईल a प्लस b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a cube plus 2a square b plus 2ab square plus b cube. एक्सपान्शन फॉर्म्युला तर आपला लर्न झालाय ओके. आता इथे बघा बरं a ची व्हॅल्यू काय घ्यावी लागेल पुट a इज इक्वल टू 2 upon 2m. 2m upon येस 2m अपॉन and b इज इक्वल टू n upon 2m. n अपॉन 2m ओके. आता फॉर्म्युला हाच आहे म्हणजे इथं पहिल्या स्टेप मध्ये काय लिहिलं आपण 2m 2 अपॉन n प्लस n अपॉन 2m ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू फर्स्ट टर्म आहे a क्यूब a मीन्स 2m अपॉन n ब्रॅकेट क्यूब करेक्ट. आता सेकंड टर्म घेतो आपण 2a स्क्वेअर b 2 into a means 2m upon n bracket upon n. b means n upon 2m plus third term 2 into a what is a आता a ची व्हॅल्यू काय 2m 2m upon n. and b square b ची व्हॅल्यू काय n upon n upon 2m bracket square plus b cube means n upon 2m bracket cube करेक्ट. आता एक्सपान्शन घ्यायचं मॅम हा बोला इथे फॉर्म्युला मध्ये 3a स्क्वेअर बी पाहिजे ना 2 नाही पाहिजे ना. हो 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 करेक्ट 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 3 पाहिजे 3a स्क्वेअर 3a स्क्वेअर 3a स्क्वेअर बी 3ab स्क्वेअर करेक्ट बरोबर आहे. ठीक आहे आता आपण 3 करेक्शन केलं बघा इथे 3 घेतलं. आता नेक्स्ट स्टेपला बघा बरं काय येईल 2m चा क्यूब काय येईल 2 चा क्यूब काय येईल 8m upon n cube. 8m क्यूब m चा पण क्यूब घ्यायचा आहे अपॉन n क्यूब प्लस आता पुढची टर्म मी ब्रॅकेट मध्ये घेते 3 into 2m स्क्वेअर म्हणजे किती येणार
4m square. 4m square. n means n square into next term आहे n upon 2m. हे झाले एक टर्म. करेक्ट. आता नेक्स्ट 3 into 2m upon n into n upon 2m चा स्क्वेअर घ्यायचा आहे. काय येईल? बोला. n square upon 8m square. 8 नाही, स्क्वेअर स्क्वेअर 4m. 4m square. Bracket complete. Plus n cube upon 2m चा cube 8m cube. 8. करेक्ट. आता ब्रॅकेट सॉल्व करायचंय, तेच खूप महत्वाचं आहे. 8m cube upon n cube ऍज इट इज घेतलं मी. करेक्ट. आता इथे बघा m स्क्वेअर आणि इथे m आहे, मल्टिप्लिकेशन आहे, आपण डिव्हिजन करू शकतो. ब्रॅकेट मध्ये हा n आणि हा n स्क्वेअर कॅन्सल झाला, हा m आणि हा m स्क्वेअर कॅन्सल झाला. आता न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन काय येईल बघा. 4 3 जा 12. 12 into m means 12m upon फक्त n राहिला. करेक्ट. आणि इथे अजून 2 आहे, 2 into n. करेक्ट आहे का बघा. m ला m स्क्वेअर मधला एक m कॅन्सल झाला, n मधून n स्क्वेअरचा एक n कॅन्सल झाला, म्हणजे न्यूमरेटरला 3 4 जा 12 आणि फक्त m राहिला, हा n निघून गेला. डिनॉमिनेटरला n राहिला आणि फक्त 2 राहिला, म्हणजे 2n आला. हे झालं एक टर्म. आता सेकंड काय करायचं बघा बरं. कोणी कोणाला डिव्हिजन होणार. 2 1 जा 2. करेक्ट आहे का. आता इथे बघा m आणि m स्क्वेअर कॅन्सल झाला, n आणि n स्क्वेअर कॅन्सल झाला. मग आता 2 3 जा 6. 6n अपॉन डिनॉमिनेटरला किती राहत आहेत बोला. n कॅन्सल झाला, फक्त 4m राहतं. 4m प्लस n क्यूब अपॉन 8m क्यूब. आता कोएफिशियंट 12 आणि 2 आहे, डिव्हिजन होऊ शकते का. हो. ओके. किती येणार बघा बरं. 2 1 जा 2. 2 6 जा 12. म्हणजे 6m अपॉन n. ओके. n. प्लस आता इथे बघा डिव्हिजन काय होईल. 2 ने होऊ शकेल. 2 3 जा 2 2 जा मीन्स 2 3n अपॉन 2m प्लस n क्यूब अपॉन 8m क्यूब. जर असं एक्झाम्पल अवघड आहे, एखादा डिजिट जर राहिला, एखादा अंक राहिला, तर पूर्ण आपलं एक्झाम्पल रॉंग येऊ शकते बघा. इथं पहिला मी डिव्हिजन नाही केलं, पहिला व्हेरिएबल्स कॅन्सल केले या स्टेप मध्ये. नेक्स्ट स्टेप मध्ये मी कोएफिशियंटची डिव्हिजन केली. आले का लक्षात एक्झाम्पल. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचं का. हो मॅम. ओके देन सी नेक्स्ट वन. आता हा जो क्वेश्चन आहे हा थोडासा चेंज येतो, म्हणजे फाइंड दी व्हॅल्यू ऑफ. आता आपल्याला याची व्हॅल्यू काढायची आहे. कोणाची व्हॅल्यू. 41 क्यूब. मग आता ह्या ठिकाणी आपल्याला 41 क्यूब हा 41 इंटू 41 इंटू 41 करायचं नाहीये. फाइंड द व्हॅल्यू ऑफ बाय युजिंग बाय. मॅम 40 प्लस 1 एक ब्रॅकेट क्यूब होईल का. वेट एक मिनिट. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग 41 कोणाची ऍडिशन आहे. 40 प्लस 1 40 प्लस 1 आणि त्याचं ब्रॅकेट आलं का. क्यूब ऑफ ऍडिशन ऑफ 2 नंबर्स. आता इथे फॉर्म्युला कोणता येईल. a प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब. आहे का करेक्ट बघा बरं फॉर्म्युला. हो मॅम. आता a इज इक्वल टू काय घ्यायचं आपल्याला.
A ची व्हॅल्यू 40. 40. आणि 40. B ची व्हॅल्यू किती घ्यायची आहे? 1. 1. 1. One. एक्सपान्शन घेऊ. 40 plus 1 bracket cube is equal to A means 40. 40 40 cube. cube plus 3 into 3. 40 square. 1. 40 square into 1 bracket complete plus 3 into AB square means 40 40 1 square into 1 square. plus 1 cube. ठीक आहे. आता मला पहिला 4 चा क्यूब सांगायचा. 4 चा क्यूब किती येतो? 64. 64. 4. आता 1 0 आहे. 1 0 चा 0 into 0 into 0 3 टाइम्स. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. 3 times 0. हा, आता इथे 3 into 40 चा स्क्वेअर म्हणजे 4 चा स्क्वेअर 16. स्क्वेअर म्हणला एक 0 तर त्याचा स्क्वेअर 2 0 येणार. करेक्ट. प्लस 3 into 40 into 1 स्क्वेअर. 1 स्क्वेअर ची व्हॅल्यू 1 झाली. 1 into 40 40. 40 जा 120 प्लस 1 चा क्यूब किती आहे? बोला. 1. 1. 1. 1. Then we write 64,000 plus 16 3s are 48 means 4,800 plus 120 plus 1 सगळ्यांची ऍडिशन करायची आहे. ऍडिशन करण्यासाठी आपण नंबर व्हर्टिकल मेथडने अरेंज केली. 64,000. नेक्स्ट नंबर आहे 4,800. 6,800. Wait, 68,000. एक मिनिट महेंद्रा. ऍडिशन करणार. 0 0 0 1 1 आला. 0 plus 0 plus 2 2. 8 plus 1 9. 4 plus 4 8. 6. ऍडिशन किती आली सांगा मला? 68,900. 921. Then square of cube of 41 is equal to 68,921. आले का लक्षात एक्झाम्पल? Oh, ma'am. Okay. Now again we are taking one more example, that is find the values by Ma'am, आम्ही सोडू हे. formula. नको एवढं एक्झाम्पल आपण एक्सप्लेन करू, मग नेक्स्ट करा तुम्ही सॉल्व. ओके. सी 52 क्यूब. आता इथे 52 चा क्यूब म्हणजे एक्सपान्शनला काय घ्यावं लागेल? ऍडिशन फॉर्म 50 plus 50 plus 2. Plus 2. 2 ब्रॅकेट क्यूब. Bracket cube. Okay, we use formula A plus B bracket cube is equal to, बोला फॉर्म्युला माझ्या बरोबर बोला. A cube plus 3A square B plus 3AB square plus B. B cube. Okay, A is equal to 50. B is equal to 2. Then we write 50 plus 2 bracket cube is equal to 50 cube plus 3 into 50 square into 2 plus 3 into 50 into 2 square plus आता B cube. B means 2. We are taking 2 cube. आता बोला 50 क्यूब किती येईल? 5 चा क्यूब किती येतो? 25. तो स्क्वेअर झाला. क्यूब पाहिजे. 5 5 जा Cube. 25. 25 5 जा 125. 1 0. We are taking cube of 1 0 is a 3 0 plus 3 2s are 6 into square of 50 2,500 plus multiplication of 350 into 50 150 into 4 plus cube of 3. 3 चा क्यूब किती येईल? बोला. 27.
2 चा क्यूब आहे, 2 चा क्यूब ऑफ 2 8. 8. Okay, 8. then we solve the bracket. 1,25,000 plus 20 as it is, multiply by 6. 6 5s are 30, carry 3. 6 2s are 12. 12 plus 3, 15. 15,000 plus 0 as it is. 15 4s are 600 plus 8. Then we arrange all numbers vertically. 1,25,000. Then next number is 15,000. After that 600 plus 8. We have to do the addition. 8 0 6 0, carry 1, 1 plus 1 2, 2 plus 2 4, 1. What is answer? 1,000. Sorry, 1,40,608. 8. This is the 608. expansion of 42, means 40 cube of 40, sorry, cube of 52. Cube of 52 is equal to 1,40,608. आले का एक्झाम्पल लक्षात? हो टीचर. येस, ओके. आता आपण ह्या ठिकाणी एक्सपान्शन फॉर्म्युला ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब पाहिला आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे एक्झाम्पल्स, प्रॅक्टिस एक्झाम्पल्स पाहिले. नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 5.2 सॉल्व्ह करणार आहोत की ज्याच्यामध्ये या फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे. त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ आमचा अवश्य पहा. थँक्यू.